श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये 3 गणांवर चर्चा करणार आहोत. राक्षसगण, देवगण आणि मनुष्यगण. जन्माच्या वेळेनुसार प्रत्येक मनुष्याचा गण हा ठरलेला असतो. तो गण कसा ओळखायचा आणि कोणत्या गणाची कोणती वैशिष्ट्ये असतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तू ऐकले का? मनुष्यगण असलेल्या लोकांना भूतबाधा लवकर होते, बाहेरची बाधा लवकर होते असं म्हणतात. यामागचं खरं कारण काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला गण कसा ओळखायचा आणि खरंच त्यात काही खरं आहे का? ज्योतिषशास्त्रानुसार गणांचे 3 प्रकार असतात: देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. मग या गणांचा आपल्या स्वभावावर काही परिणाम होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, गण म्हणजे नक्की काय? ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेण्यासाठी त्याची मानसिकता आणि विचार करण्याची पद्धत पाहतात. हे सगळं कसं ठरलं जातं ते जन्मनक्षत्रावरून अंदाज घेतले जातात आणि जन्मनक्षत्रावरूनच आपल्यालाचा गण ठरतो. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण हे तिन्ही गट जन्म नक्षत्रानुसारच विभागलेले असतात. मग त्यावरून आपला गण ठरतो. पुढे तुम्हाला कळेलच तुमचा गण कोणता आहे. कारण तुमचा जन्म नक्षत्र माहीत असेल तर आपण बघणार आहोत की कोणत्या गणामध्ये कोणते नक्षत्र असतात. पण सगळ्यात देवगणाचे लोक अगदी नावाप्रमाणे देवासारखे असतात. शांत, सौम्य, सुसंस्कृत. देवगणाच्या लोकांचा स्वभाव प्रामाणिक असतो, धार्मिक असतात, श्रद्धाळू असतात. त्यांचा विचार करण्याची पद्धत जी असते ती सुटसुटीत असते. खूपच दुसऱ्यांचं नुकसान करतील, दुसऱ्यांचं वाईट विचार करतील असं यांचं नसतं. भांडण टाळणारे असतात, संयम असतात, समजूतदारपणा पण असतो. यांच्या स्वभावामध्ये स्थैर्य असतं, शांतता असते. पण यांचा सगळ्यात मोठा स्वभावातला दोष म्हणजे पटकन दुसऱ्यांवर विश्वास ठेवणे. कधीकधी भोळेसुद्धा असतात, स्वतःसाठी ठाम भूमिका घेत नाहीत. हे असं सुद्धा कधीकधी त्यांना वाटतं. देवगणामध्ये कोणती नक्षत्र येतात? बरं, म्हणजे जर तुमचा जन्म नक्षत्र अश्विनी असेल, मार्गशीर्ष, मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, रेवती या नक्षत्रांपैकी जर तुमचं नक्षत्र असेल तर तुमचा देवगण ठीक आहे. आता मनुष्यगण कोणता आहे? तर मनुष्यगणाची लोक कोणत्या नक्षत्रात जन्माची? भरणी नक्षत्र, रोहिणी, आद्रा, पूर्वा, फाल्गुनी, उत्तरा, फाल्गुनी पूर्वाषा, उत्तराषाढा या नक्षत्रांवर जन्मलेले लोक असतात मनुष्यगणाची. आता मनुष्यगणाची लोक म्हणजे व्यवहारी असतात, पण त्यांच्याचबरोबर कुटुंब केंद्रितही असतात. आपली जबाबदारी सांभाळून कष्टाला महत्त्व देणारी असतात. आता मनुष्यगणांमध्ये कधीकधी खूप देवभोळी लोकसुद्धा पाहायला मिळतात आणि अगदी देव न मानणारे किंवा कर्माला प्राधान्य देणारे लोकसुद्धा पाहायला मिळतात. दोन्ही टोकाचे लोक तुम्हाला पाहायला मिळतील. समाजात वावरायलाही हुशार असतात, परिस्थितीनुसार स्वतःला बदलणारे असतात. इथे ना शाहरुख खानचं एक गाणं आठवतं, फिर भी दिल है हिंदुस्तानी. ऐकलं असेल तुम्ही. त्याच्यात जे वर्णन केले, जे मनुष्यगणाचं वर्णन आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यातली ती ओळ आहे ना, अपनी छत्री तुमको दे दे, कभी तो बरसे पानी, कभी नए पॅकेट में बेचे तुमको चीज पुरानी. हे वर्णन मनुष्य माणसाला परफेक्ट बसतं. दुसऱ्याला मदत करायला ते पुढे असतात, पण कधीकधी थोडेसे स्वार्थीसुद्धा वाटू शकतात. लवकर दुखावले जातात, समोरच्याकडून भरपूर अपेक्षा ठेवतात. आता येऊया या समजुतीकडे की मनुष्यगणाच्या लोकांची भूतबाधा होते किंवा बाहेरची बाधा होते. याचं काय कारण असेल किंवा असं खरंच आहे का? तर मंडळी, मनुष्यगणाच्या लोकांचा स्वभाव असा असतो की बाहेरच्या गोष्टींना त्यांच्यावर पटकन परिणाम होतो. जसं समोरच्याच्या बोलण्यावर परिणाम होतो तसं समोरच्याच्या कृतीने दुखावले जाणं असेल किंवा वातावरण, त्यांच्या अवतीभोवती जे काही आहे त्या वातावरणाचा त्यांच्यावर पटकन परिणाम होतो आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीतच होतात. आणि म्हणूनच जे म्हणतो ना, बाहेरची बाधा पटकन होते, याचाच अर्थ बाहेरच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा परिणाम त्यांच्यावर पटकन होण्याची शक्यता असते. यालाच मग पूर्वीचे लोक भूतबाधा, बाहेरची बाधा अशा काय काय वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. पण याचा अर्थ असा असतो की बाहेरच्या वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर होतो. आता अर्थात साधना करून, उपासना करून किंवा आपण चांगल्या गोष्टी करून किंवा चांगले विचार स्वतःमध्ये आणून स्वतःचं व्यक्तिमत्व जर स्ट्रॉक करत गेलो तर बाहेरच्या वातावरणामध्ये परिणाम आपल्याला होत नाही. म्हणूनच मनुष्यगणाची लोकांची स्वतःच व्यक्तिमत्व स्ट्रॉंग करण्यासाठी भर द्यावा लागतो. म्हणून गणामध्ये येणारे नक्षत्र मी तुम्हाला सांगितले. आता वळूया राक्षसगणाकडे.
एक मिनिट राक्षसगण म्हणजे वाईट व्यक्ती असं जर तुमची समज असेल तर तो डोक्यातून काढून टाका. राक्षसगणाची लोक वाईट असतात असं अजिबात नाही. फक्त तुमची पर्सनॅलिटीमधले स्ट्रॉंग पॉईंट कोणते हे राक्षसगणावरूनच कळतं. जसं यांना प्रचंड आत्मविश्वास असतो, धाडसी असतात, बिनधास्त असतात, नेतृत्व गुण असतात, स्वतःच्या अटीवर जगणारे असतात, त्यामुळे हट्टीही असतात, कधीकधी हेकटसुद्धा असतात. थोडासा अहंकार यांना असतो. हम करोसो कायदा असं त्यांचं असतं. स्वभावात तापड असतात, पटकन राग येतो आणि महत्त्वाकांक्षी. गोष्ट राक्षसगणाच्या लोकांची ही असते की नकारात्मकता यांना फार पटकन जाणवते. म्हणजे एखाद्या जागेत, एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर काही नकारात्मकता असेल तर ती यांना जाणवते. या लोकांकडे ते सेन्स असतो. आता कोणत्या लोकांना राक्षसगण म्हणायचं? तर ज्या लोकांचा जन्म आता मी जी नक्षत्र सांगणार आहेत त्यापैकी जर नक्षत्रांमध्ये झाला असेल तर मग तुम्ही राक्षसगणाचे आहे. असं कृतिका नक्षत्र, अश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ नक्षत्र ही नक्षत्र येतात. या नक्षत्रात जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा गण म्हणजे राक्षसगण. लग्न जमवताना जेव्हा नवरा नवरीची पत्रिका बघितली जाते त्यांच्यामध्ये या गणांचा सुद्धा विचार केला जातो. जे गुण जुळवले जातात त्यामध्ये गणसुद्धा जुळवतात ना हे सुद्धा पाहिलं जातं. यामध्ये देवगणाला देवगण अतिशय उत्तम मानतात. देव मनुष्य साधारण शुभ असतो किंवा मनुष्य सुद्धा शुभ असतो. मनुष्य राक्षस मध्यम मानला जातो, चालून जातं, पण देव आणि राक्षस हे दोष मानला जातो. आता अर्थात कुंडली मिलन किंवा पत्रिका जुळणं हे फक्त गुणांवर अवलंबून नसतं, तर हा त्यातला एक छोटासा भाग झाला. बाकी ग्रह तारे किंवा इतर खूप महत्त्वाच्या गोष्टीही असतात. पण तुमच्या स्वभावाचा अंदाज किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज किंवा त्याचा कल कुठल्या बाजूला आहे या सगळ्या गोष्टी आपण या गणांवरून जाणून घेऊ शकतो. मग मंडळी, तुमचा गण कोणता आहे आणि तुमच्या गणांशी या व्हिडिओमध्ये केलेले वर्णन जुळतंय की नाही? जुळतंय तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यासाठी विसरू नका. एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.